गुड मॉर्निंग. आम्ही निघाल्या 8:30 वाजता आम्ही निघाल्या दोघं. इकडं बघा बर्फाचे डोंगर जर जातील. रात्री दिसलं नाही आम्हाला. इथं पण टोकाला निघालो. माझा माईक खराब झाला आहे त्याच्यामुळे आता ब्लॉग असेच येतील. ते पण आजच्या दिवसाचे मेमरी कार्ड पण फुल आहे माझं. चला बघा हे पण झालं पॅक. सगळा पॅक झाला तर निघतो आम्ही. गुड मॉर्निंग. आज मनालीवरून निघालो आम्ही. पुढं बघा डोंगर दिसतात. आज लेटच निघालो आम्ही का 2-3 दिवस थोडा झोप नाही भेटली ना म्हणून लवकरच निघालो आम्ही. आज इथून स्पितीचा प्लॅन आहे आमचा तर निघालो आम्ही. आता माईक पण खराब आहे व्हॉइस ओव्हरच करतो मी. तर बघा इथं ट्रॅफिक पण म्हणजे सकाळी म्हणजे लेट निघालो म्हणून लवकर निघालो असतं तर एवढी नसती भेटली. तर काय असा भेटला तर मी दाखवतो आता पुढे. इकडं बघा किती ट्रॅफिक लागले बघा. खूप मागून लागले. मी तरी कॅमेरा लेट चालू केला. खूप मागून ट्रॅफिक लागले. पहाडो की ट्रॅफिक ही अशी असते मनालीची ट्रॅफिक. अटल टनलच्या पहिला ना असा रोड जाम असतो म्हणजे वन वेच आहे ना म्हणून पुढून मोठे गाड्या आल्या तर होता असा जाम. केवढा मोठा आहे बघा. मागे ना आम्ही निघालो तेव्हा कुत्रा आला मध्येत. गाडी पडली आमची त्याच्यामुळे. तो डायरेक्टच अंगावर आला ना त्याच्यामुळे घाबरलो मी आणि गाडीचा टर्न घेतला ना डायरेक्ट पडली गाडी. काय झालं नाही गाडीला पण असंच पडली. मग केवढा जाम लागले. मला वाटतं खूप पुढंपर्यंत आहे जाम. आम्ही नाश्ता पण नाही केला तर बघू पुढं कुठंतरी थांबू आम्ही. बघा इथंच वाटतं पुढून मागून म्हणजे दोन्ही साईडने येतात ना गाड्या म्हणून. इथून ना समोरून बस येते त्याच्यामुळे लागले थोडा जाम. वन वेच आहे ना म्हणजे रोड बाहेर काय मग आता असतं ते तेव्हा आता बस निघल तेव्हा जरा सुटल. आणि एवढी मोठी गाडी आहे नाही पण डायरेक्ट घुसवताच येत नाही पण थांबायला लागतं असं ट्रॅफिक लागल्यावर. आम्ही नाश्ता करायला थांबलो जरा पुढे जाऊन. मधीत ना जरा कुत्रा अंगावर आलता. आमची गाडी मग पडली. ते कुत्र्याला वाचवता कुत्रा आलेला घाबरलो जरासा टल घेतला. काय झाला नाही फक्त गाडी पडली पण गाडीला पण काय नाही झाला. आता हां सगळं सही सलामत आहे. आम्ही तर मग चहा आणि ब्रेड आमलेट मागवलंय. गाडी तिकडे थांबवली म्हणून आम्ही जॅकेट विकेट घालून आलो. तुम्ही पण घालून या. तेच पडलं तरी काय होत नाही बघा. आम्हाला काय झालं का काय एकदम हे बिना टेन्शन. आता फक्त एकच कमी आहे की रायडिंग पॅन्ट घ्यायची आम्हाला. ते पण अरे तुम्ही इकडं बघा ब्रेड आमलेट आलाय आमचा. केचप बरोबर खायचं असतं. चहा येतोय. ब्रेड आमलेट सांगितले आणि आम्ही चहा सांगितलं. आता खातो आमलेट. इकडचे ना ब्रेड आमलेट बारे लागतात. केचप चोर बघायचं एक नंबर. जाम बरं लागतात केचप चोर. नाश्ता झाला आमचा बघा. खावा बरोबर मॅगी घेतली आम्ही. तिथे जाऊन आम्ही रस्त्यात बनवू मॅगी. हेल्मेट तिकडं गाडी आईस वगैरे. चला आता आम्ही निघतो. इकडं बघा याक दाखवतो मी तुम्हाला. इकडे ना याक आहेत. तिथं बसून ना फोटो काढायचे पैसे घेतात. याक दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा याक आहेत. इथं 2 याक आहेत आणि मागे पण होते. आणि इथं दुकानं आहेत म्हणजे चहा वगैरे काय नाश्ता करायचीच आणि याक वगैरे असं फोटो वगैरे काढायचं काय ना काय म्हणजे इथं असं गेम्स वगैरे पण आहेत. पण आम्ही थांबू नये. आज आम्हाला निघायचं आहे. लेट झालं आहे आम्हाला पहिलाच म्हणून आम्ही थांबू नये. ते मस्त हॉटेल आहेत पण इथं बघा ना. तर निघतो आम्ही. अट्टल टनल. आता आम्ही पोचलो अट्टल टनलला. आज पोचलो आता आम्ही. इथं बघू थांबून देतात का. इथं वाटत नाही थांबून देते. इथं कुठलीच गाडी थांबला नाही म्हणजे त्या बोर्डाच्या त्याच साईडला थांबून देतात. आणि ढग बघा डोंगर बर्फाचे डोंगर. त्या साईडला असं वाटतं खूप बर्फ असेल अटल टनलच्या. तरी म्हणजे इथं थांबून फोटो काढायचा होता पण जाऊन द्या. त्या साईडला काढू आम्ही फोटो. आता अटल टनलमध्ये हा सगळ्यात मोठा टनल आहे. हा अटल टनल. इथं बघा साफसफाई पण चालली आहे. तर खूप मोठा टनल आहे. पण रोडच्या त्या साईडला भेटू आता संपेल. आता फायनली अट्टल टनल संपलेला आहे. आता या बघू. आता याच्या बाहेर जरा असं वाटतं जरा ना आपल्याला दिसायला जरा सीन वेगळा भेटेल. बर्फ असेल
पण नाही असं आम्हाला वाटलं म्हणा बर्फ असेल, पण नाही नॉर्मलच आहे. म्हणजे एवढी पण जास्ती काही थंडी नाही, नॉर्मलच आहे. मला असं वाटलं पूर्ण बर्फ असेल या साईडला. आता जाऊन दे, आता मी नाही तर कुठंतरी साईडला तर इथं टर्न घेऊन ना थांबवतो इथं आणि जरा फोटोशूट करतो. त्या साईडला मी केला नाही ना, तर इथं असं मस्त थांबू आणि आता फोटोशूट करतो आणि फोटोशूट केल्यावर नंतर परत भेटू आपण. आता फोटोशूट करतो मी. चल अट्टल टनल आम्ही क्रॉस केला. एवढी बर्फ नाही, आम्हाला वाटलं क्रॉस केलं जाम बर्फ असेल आणि थंडी पण असेल, तर थंडी पण काही नाही ना, थंडी वगैरे काही नाही, अजिबात नाही लागत. अट्टल टनलमध्ये तरी होती थंडी, आता तर अजिबात नाही. तर गाड्यात आम्ही ना थोडा फोटोशूट करतो. ये रोड ना असं जाम रिस्की होता, वरतून ना कधी पण म्हणजे असं दगड पडू शकतं नाही का. इथं थांबायचं नाही, हे अशा रोडला ना निघतच जायचं. म्हणजे आहे रोड भारी व बाजूला अशी नदी आणि वरतून म्हणजे साईडला डोंगर, पण फक्त दगडा पडायचं जाम रिस्की असतं. असं थांबलो नाही तर कधी पण पडू शकतो. इकडे जायचं आहे ना, पुढं पण बघा एकदम मस्त सीन वाटतं. बाजूचं डोंगर भारी, पुढचा मस्त बर्फाचा डोंगर, एकदम भारी वाटतं ना सर्व. बाजूला मस्त झरणा वातान आणि एक नाही असं 2-3 झरण्याचं वातान मस्त दिसतंय. असं आता कॅमेऱ्यात नाही दिसणार, पण असं भारी दिसतंय. बाजूला एकदम झरणा, नदी एकदम, आणि वेदर पण म्हणजे थंड आहे, पण ठीक आहे म्हणजे जेवू शकतो एवढा जास्त नाही. आणि पुढं असं काहीतरी जालता वाटतं मला, आता असं वाटतं डांबर झालता. नाही तर रोडाची कामं चालू आहेत ना, डांबरच झालं असतं. दुसरं तर इथं काही कंपन्याचं वगैरे काही नाही, तर डांबरच चालतं. म्हणजे आता मधील त्या छोट्या खराब आहे. हा रोड मी पहिल्यांदाच चालला, स्पितीचा रोड या साईडने मी कधी आलोच नाही. फर्स्ट टाइम हा रोड आम्ही चालला. बघू आता रोड कसा आहे पुढं, मला काय आयडिया नाही. इकडचं मेंढ्या बघा की मस्त, म्हणजे केस बघा केवढं आहे, जाम असायचे केस. बकऱ्यांना पण असतं ना, मेंढ्यांना पण जाम केस येतात, आणि कुत्र्याला पण. इकडं बघा बाजूला मस्त नदी पण वाहत आहे, बाजूला मस्त नदीला एकदम जोर आले. आणि मेंढ्यांचे मला अख्खा रस्ता थांबलाय इथं, कंटिन्यू म्हणजे मेंढ्या चालूच असतात. इकडं एंट्री करायला थांबलेलो आम्ही. आता झालं एंट्री आमची. एंट्री करायला थांबलं म्हणजे इथं आपल्याला ना कुठल्या पण असं जायचं असेल ना, ते एंट्री करायला लागते. कुठं चाललो वगैरे, कुठं काय ते सगळं सांगायला लागतं. म्हणजे काय पुढं अशी काही प्रॉब्लेम झाली तर म्हणजे ते त्यांना समजतं आपण कुठे आहे, कुठे गेलो, पण एंट्री करायला लागतं. आम्ही तर केली एंट्री. आता आम्ही निघतो इथून, झाल्यात आमची एंट्री. आता निघतो आता स्पिती रोडला. इधर से स्थिति भाई काजा सब इधर से चंद्रताल ये बाबा गाड़ी आली ती खायची आली पोरा, ती पोरा खायची आहे ती. इधर गए थे तो ये इधर रोड है. सॉरी चुकून ना आम्ही वरतून गेलतो, पण रस्ता असा खालतून होता. तो डांबरी रोड होता ना, आम्हाला वाटलं तोच रोड आहे, पण रस्ता असा कच्चा रोड आहे. म्हणजे पूर्ण रोड असाच आहे, ऑफ रोडच आहे. आम्हाला वाटलं वरती आहे, वरचा नव्हता रोड. आता इथूनच असा अख्खा, आम्हाला वाटतं असा अख्खा रोड असाच असेल, ऑफ रोडच असेल यो. बघू आता पुढं कैसा रोड. पहिल्यांदा मी माझा फर्स्ट टाईमच रोड आहे, मला काय आयडिया नाही रोडची. बघू आता कसा रोड पुढं काय. कौनशी रोड है ना भाई, तेच ना. कधीपासून ना ऐसाच रोड लागले, अख्खा म्हणजे कच्चा रोडच आहे, म्हणजे डांबरी रोडच नाही इथं. आणि अजून एक लफडा झाला आमचा आता.
आमच्या गाडींना पेट्रोलच कमी आहे. माझ्या गाडीचं मग 3 कांड्या आहेत, पण बालाच्या गाडीत 2च आहेत. तर एवढ्यांना मुश्किल आहे तिथं पोचायचा. म्हणजे किती 180-200 किलोमीटर काहीतरी सांगतात, पण तेवढा नाही चालू शकत, पोचू शकत गाडी. आम्हाला वाटलं रस्ता ढाब्यात वगैरे भेटेल पेट्रोल, पण ढाब्यान पण नाही आणि पेट्रोल पंप पण नाही पुढं. असं वाटतं आम्हाला परत रिटर्न जायला लागेल. बघतो आम्ही तरी कुठली गाडी बिडी भेटली नाही त्यांना विचारतो पुढं भेटेल का पेट्रोल. नाही तर आम्हाला रिटर्नच जायला लागेल का माहिती तेवढे की गाडीच पोचणार नाही आमची. बघतो आता कुठं भेटली ना गाडी तर आम्ही सांगतो त्यांना, बोलून बघतो एकदा, नाहीतर बघू रिटर्नच जायला लागेल. तिथं वॉटर क्रॉसिंग बघा आणि गाडीवरतून ना दगड पडतात. कोसळलो आम्ही, इथं पडलो आम्ही, कोसळलो. आणि इथं बघा आपली बर्फ काला काला झाली, बर्फ पूर्ण कोसळलो. आता निघतो आम्ही. आम्ही आता परत रिटर्न चालले आहोत. आमच्या गाडीत पेट्रोल पण म्हणजे तसा कमीच होता आणि पुढं ना ते भेटलेला बायकर ते बोला रस्ता पण बंद आहे, पुढे जाऊन काही फायदा नाही. म्हणजे लँडस्लाईड झाले, म्हणजे उद्या झाला तो ओपन होल बोलतात, आज नाही सोडत बोलतात. तसं आमच्या गाडीत पेट्रोल पण नव्हतं. आता पुढे जाऊन बघू. आता मनालीलाच जाऊन आम्हाला पेट्रोल परत भरायला लागेल, नाहीतर ले साईडला निघू आम्ही, तिथं पेट्रोल भरू. आमची आता स्पिती कॅन्सल केली आम्ही. आता आम्ही चाललो लेहलाच चाललो. एक दिवस वेस्ट होईल ना थांबून, म्हणून बरं थांबून काय मतलब नाही. त्याच्यापेक्षा बरं आपण लेहलाच जाऊ. मग आता आम्ही लेहला चाललो, स्पितीला नाही चाललो आम्ही. झाले आता लेहलाच पोचू. आता तसं पेट्रोल पण नव्हतं आमच्याकडं. तर इथं पेट्रोल पंप आहे पुढं, मग इथंच पेट्रोल भरून आम्ही लेह साईडलाच निघू. आता बघू, आता तेच करू. आता कुठंतरी पुढं ना कुठंतरी आता नाश्ता करायला थांबतो आणि तिथंच आता प्लॅनिंग करू आम्ही कसा काय करायचं. आता पेट्रोल पंप आहे समज पुढं, इथं आता टेन्शन नाही भेटेल. इथं आपल्याला घरात म्हणजे डाब्याला पण भेटेल पेट्रोलचं टेन्शन नाही. आता बघू आता लेहला कसं जायचं. आता आम्ही पुढंच जाऊन प्लॅन करू. सर रोड तर भारी आहे, लेहचा रोड ना आता मस्त बनवलं आहे, काही प्रॉब्लेम तर नाही रोडला. बघू आता कुठंतरी ना ढाब्यावर थांबल्यावर आता आपण भेटू. आमचा आजचा प्लॅन चेंज झाले. आम्ही स्पिती सोडून आता लडाखला झालो. रोड बंद आहे ना, मग निघालो आम्ही लडाखला. आता जेवायला बसलो. आता आम्ही थँक्यू गट्टू कोण जेवायला. बघू आता काय मागवायचं आम्हाला, मागवतो आता बघू स्पितीचा आम्ही कसा करायचं बघतो नंतर. हे बघा आजचा जेवढा राजमा चावल, रोटी, राजमा चावल एकदम स्पेशल. राजमा चावल 1 तासानंतर बनवून दिलं, एकदम स्पेशल. ते पण दुसऱ्याचा दिला, कॅन्सल झाला तेव्हा. आमची ऑर्डर तर अजून रेडीच नाही झाली ना, असा होता, डेंजर होता. पण बघा इकडं बघा काय डोंगर, काय चमकतान डोंगर. असं ऊन पडतंय ना, एकदम चमकतान एकदम डोंगर, एकदम म्हणजे असा कॅमेरानंतर नाही पण असा जाम असा चमकतंय डोंगर. आणि रोड पण एकदम एक नंबर आहे इकडचे. इथं थंडी तर आहे पण तैसाच ऊन पण पडत आहे, एकदम टोचतं ऊन. एवढा एकदम जाम म्हणजे ऊन आहे. थंडी पण लागते, हवा येते तर थंड पण लागते आणि तैसाच ऊन पण आहे. डोंगर तर भारी दिसतं. समोरचा तर अजून ऐसा भारी वाटतंय ना, चमकतं आहे तर मस्त. तिकडचा म्हणजे ऊन जाम आहे पण कडक आहे ऊन एकदम. ना डोंगर बघा, हे पण भारी डोंगराचे वेगळंच दिसतात. सरळच रोड आहे, एकदम सरळ आणि मस्त रोड आहे. इथं पेट्रोल भरला थांबलेलो. इथं किती लिटर आहे, 94 रुपीज लिटर आहे. यो लास्ट पेट्रोल पंप आहे, याच्या पुढे पेट्रोल पंप नाही आहे. इथून डायरेक्ट मग आपल्याला कारोला जायला लागेल पेट्रोल भरला. एवढी गाडी पोचणार नाहीत म्हणून इथंच भरून घेत आहे. आणि तो मयुरेश पण कॅन घेणार आहे, त्याच्यानं भरून गेलो.
त्याची पण एवढी पोचणार नाही गाडी. तर डायरेक्ट इथून कारूला आहे आता, म्हणजे घाटबीट लागतील ना म्हणून भरून ठेवतो, रिक्स नाही. बघा तांडीचा ब्रिज, तांडीमध्ये आहे अजून आम्ही, हे हिमाचल प्रदेशमध्ये बदलले. पण आपण खावाला की इकडं बघा सायकल रायडर सायकल घेऊन निघले, कॅन वगैरे सगळं घेऊन निघले. ते सायकलवर पण इथं राईड जाम करतात. आम्हाला जाम जणं दिसली सायकलवर कॅम्प वगैरे लावून निघतात राईड करायला. खूप जणं दिसले असे रायडर. बघा तो पण मागे राहिला. इकडं एंट्रीसाठी थांबवलेला, एंट्री करायला लागतं ना इथं, म्हणजे आपलं कुठला पण असा पास वगैरे आला ना तर एंट्री करायला लागतं. मस्त म्हणजे थंडी थोडी आता वाढली, एवढी पण नाही लागत अजून. मला वाटतं वर्ष इथून आता आपल्याला समजेल कसा किती कुठं जायचं, म्हणजे किती किलोमीटर आहे. इथून 12 लच्छा समज 44 किलोमीटर आणि सरचू 76 किलोमीटर, म्हणजे अजून पक्काच लांब आहे. 44 म्हणजे आपल्याला पोचायला 3 तास तरी जातील. कला माहिती आहे घाट आहे ना, जास्ती फास्ट चालवता येई नाही. तरी आम्ही गेलेले चालतो, त्याच्यापेक्षा एवढी थंडी नाही लागत आहे पालीस, पण थोडीफार जास्ती नाही पण लागते थोडीफार थंडी. आता पोचू आता 12 लच्छाच्या पहिलाच थांबवून, आता का बघा जास्त लांब जाऊ शकत नाही आता आम्ही. चला काहीच नव्हतं म्हटलं, आता स्वेटशर्ट वगैरे तरी आणले आमचं स्कूटी राहतं बघा. अगं ना माईक गेलं ना फोकस करले, आवाजच नाही होत नाही. ऑफ रोडिंग आली आता. ऑफ रोडिंग म्हणजे थोडाच पॅच असेल, जास्ती मोठा नसेल ऑफ रोडिंगचा, लगेच येईल रोड. इथं म्हणजे असंच असतं थोडं मधीन येता नाही, जास्ती नाही. आणि इथं बघायचं वॉटर क्रॉसिंग जमिनीच्या खालची चालले, इथं जमिनीच्या खालची पाणी जात आहे. हा भारी वाटतं बिंदी. चला आता म्हणजे ऐसा नसताना केला तर वर्षी गेला असता पाणी, मग जाम बेकार होतं चालवायला. आता म्हणजे हा एक छोटासाच पॅच आहे, मला वाटतं पुढं आता एअर रोड, जास्ती मोठा नाही ऑफ रोडिंगचा पॅच. पण इथून वरतून दगडा पडताना त्याचं जास्त टेन्शन वाटतं, दगडाने लगेच कॉल. बाला तुम्ही नाही खुर्ची तुझ्या पण घेतोय तेव्हा आम्ही मस्त इथं चालू केलं एकदम. जरा हलका मला डुप्लिकेट आहे खुर्ची इकडं मस्त आता आम्ही मॅगी बनवतो. मॅगी ऑनलाईन चहा पण बनवू आम्ही, चहा पण आहे बघा, मॅगी चहा तसा झालाय गरम, पण लगेच झाला गरम. टॉप बॉक्सवर केलाय. इकडं व्ह्यू बघा. काय कोणता मसाले पण टाकले, चमचा गेले ना त्यांची. मस्त बाला पण शामिल झालंय. काय करतात दे बाला मला बी बिस्किट. कॅम्पिंगचे मजा घेतात. 12 छान ना हवा चालली ना, डेंजर थंडी वाजायला बिस्किट करा. निशान मला तिकडं व्हिडिओग्राफी करतोय. झालं ऑलमोस्ट मॅगी काढायची आता फक्त. मॅगीमध्ये बघा चिल्ली फ्लेक्स, ऑरिगानो, एकदम स्पेशल पहाडो की स्पेशल मॅगी. कांदा बिंदा कापायला होता हा ना, घेतलं नाही ना तर कांदा बी रोवलंय. चॉकलेट मॅगी बनवायची आता मला. चॉकलेट मॅगी बघा. झाड आहे आमच मॅगी आमची. कसं उकाळे बघा, विश्वास नाही आम्हाला. आम्ही बनवू शकतो. याची असती काही नाही बनवू शकत ना आपण. का फायनली आमची मॅगी रेडी. नजारे हा ना, नजारे तर दाखवल्या नाही बघा. मॅगी रेडी. आता चहाची तयारी. चहा टॉप बॉक्सवर चालले आमचा अख्खा.
चहा पण झाले आता किती जरा टायमात चहा. आता मॅगी खाऊन झाली पण माझी ना तब्येत नीट नाही वाटत आता. मला ना एकदम उलटीसारखं होतं आहे आणि उलटी झाली पण 1-2दा. आज जास्त चालवाशी नाही वाटत कुठंतरी ना थांबवा आता मी जरा पुढंच. आता तब्येत नीट नाही वाटत जरा असा उलटीसारखं व्हायला लागले म्हणा. उलट्या होतात म्हणजे नुसत्या ॲसिडिटी एकदम ॲसिडिटीसारखं वाटतं आहे. म्हणजे आता पुढं बघू कुठं काय आला ना तर थांबतो आम्ही इथं. नाही इथंच रेस्ट घेतो आता. लगेच कालोख पडेल इथं. म्हणजे उजेड असताना लगेच म्हणजे सूर्य गेल्या लगेच कालोख पडतं. आता थांबतो इथं बघा. इथं ढाबा इथं बघतो कुठं. हे बघा आजचा आमचा होमस्टे. हे बघा दाखवतो इथं. पर पर्सन 300 आहे पण आमच्याकडून टोटल तिघांचे 750 घेतलेत. बघा बॉनफायर घेतात बघा पोरं. बॉनफायर पण लावून दिले. चला आजचा ब्लॉग संपवतो आम्ही. झोपतो आता आम्ही. जय हिंद जय महाराष्ट्र.